नमस्कार. आज आपण आलेलो आहे कळंबचा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो गाव तालुका कळंब व जिल्हा यवतमाळ येथे येतो. छोटे कानी आहे व अवशेष आता थोडेसेच राहिलेले आहेत. हे पाहू शकतो. ही तटबंदी असावी किंवा बुरुज असावा एवढंच राहिलं आहे. बाकी बऱ्यापैकी सगळे अवशेष नष्ट झालेले आहेत. आणि कळंबचा किल्ला पाहण्यासाठी आता आलोय आपण. ही पाहू शकतो, या कळंबच्या किल्ल्याची ही वास्तू आहे. गाव तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ, याची पूर्ण गडीची या किल्ल्याची वास्तू असणार. परंतु आता थोडेच अवशेष शिल्लक आहेत. या बाजूची फक्त ही तटबंदी शिल्लक आहे, एवढीच. बस काय ते, बाकी नाही काही शिल्लक. तर चला पाहू कळंबचा भुईकोट किल्ला. या ठिकाणी सावध या गडफेरी करण्यासाठी पाहू शकते असं. थोडेच अवशेष शिल्लक राहिलेला हा कळंबचा भुईकोट किल्ला. कळंबच्या किल्ल्यातील आपण आता वास्तू पाहण्यासाठी जाऊ. आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. झाडे खूप माजले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाहता येत नाही. ती बाजू पाहिली तीच व्यवस्थित बाजू आहे. आतमध्ये विहीर आहे एक, एवढीच काय ती बाजू. बाकी नाही काय जास्त दिसत. पुढे जाण्यासाठी बंद केलेलं आहे पूर्ण. आपण हे किल्ल्याचे सफर या ठिकाणी यावरूनच पाहू. मागं शेती आहे, त्या बाजूला खंदक असणार. इथं पूर्वी शेती केली जाते तिकडं. एवढीच काय ती तटबंदी शिल्लक आहे. मागची बाजू आणि त्या बाजूची आपण आता पाहिली होती ती. चांगली वास्तू बोलतात तर तेवढीच आहे. फक्त ही विहीर आहे. समोर सुद्धा आपल्याला अवशेष पाहायला भेटत आहेत, परंतु आतमध्ये जायला चान्स नाही कुठूनच आपल्याला. काही पडू नये म्हणून तशी चाक बंद केले. समोरच्या बाजू सुद्धा आपल्याला अवशेष पाहायला भेटतात तिकडं. हे बघा, असं एवढं फिरू शकतो आपण. त्याच्या पलीकडे जाता येत नाही, चान्स नाही. ठीक आहे. दहा ते 15 मिनिटात आपली कळंबच्या या किल्ल्याची सफर पूर्ण होऊन जाते. ही मागची बाजू किल्ल्याची गडची. यवतमाळ जिल्ह्यामध्ये
आपणाला 3 किल्ले पाहण्यास भेटतात, ज्याच्यामध्ये दुरुग, कळंब आणि कायर या ठिकाणी आपणाला हे किल्ले पाहण्यास भेटतात. स्थानिकांना हे गड किल्ले माहीत असले तरी इतरांना हे अपरिचित आहेत. हे किल्ले अपरिचित असण्याचे मुख्य कारण म्हणजे जवळपास नष्ट होण्यात आले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. असाच एक किल्ला हा कळंबचा आहे. कळंबचा किल्ला पाहून झाल्यानंतर आता आपण आलो आहे विदर्भातील अष्टविनायक गणपती असणारे हे चिंतामणीचे मंदिर कळंब गावात आहे व याच्याच पाठीमागच्या बाजूस आपला भुईकोट किल्ला आहे. आपण कळंब गावामध्ये आल्यानंतर ह्या दोन्ही वस्तू आवर्जून कराव्यात ही एक विनंती आहे. व जवळच इथून एक 23 किलोमीटर अंतरावर आपणाला रावेरी या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ते पाहावे. तिथे सीतामातेचे भारतातील एकमेव मंदिर पाहण्यास भेटते, तेही पाहावे. व लवकुश जन्मस्थान आहे स्थानिक लोकांकडून समजते. तर निश्चितच या भुईकोट किल्ल्यांचा अभ्यास करावा. व या ठिकाणापासून 6 किलोमीटर अंतरावर दुरुग हा गिरिदुर्ग किल्ला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.